व्यक्ती स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे असं आपण नेहमी म्हणतो. स्वातंत्र्य म्हटलं की त्यात विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य ही दोन्ही असायलाच हवीत. पण खरंच आपल्याला आपल्या विचाराप्रमाणे वागायचं स्वातंत्र्य असतं का हो? आणि तसं वागलं तर ते दुसऱ्यांना आवडतं का? उत्तर बहुतेक नाही असंच असेल. इतना आसान नहीं है अपने ढंग से जिंदगी जी पाना. इतना आसान नहीं है अपने ढंग से जिंदगी जी पाना. अपनों को भी खटकने लगते हैं जब अपने लिए जीने लगते हैं. गुलजार. वाटे तुम्हा जगावे तुमच्याचही मताने. वाटे तुम्हा जगावे तुमच्याचही मताने. तोडून बंध सारे आपल्याचही मनाने. सोपे नसे तरी हे लागे न हाती काही. सोपे नसे तरी हे लागे न हाती काही. नाराज होऊनी तो आपलाही दूर जाई. अनिर्बंधपणे नाही, पण संस्कार, परंपरा, रूढी यांची जाचक बंधनं तोडून आपल्या मतानं आपल्या मनासारखं वागायचं म्हटलं की नाराजी दाखवली जाते, विरोध केला जातो. तो जुगारायचं म्हटलं की जवळचेही दुखावतात आणि दूर जायला लागतात. लागे तुम्हा जगावे कुठल्या तरी मताने. लागे तुम्हा जगावे कुठल्या तरी मताने. कोणीतरी दुखावे तुमच्याच वागण्याने. मारा मनास आणि माना तुझ्या मताला. सोडून त्यास आणि ठेवा सुखी स्वतःला. सोडून त्यास आणि ठेवा सुखी स्वतःला. लहानपणी आईवडिलांची, घरातल्या मोठ्यांची मनं सांभाळावी लागतात. शिक्षण पूर्ण झालं की नोकरीत वरिष्ठांच्या मतानं वागावं लागतं. संसारात नवऱ्याच्या किंवा बायकोच्या कलांनी घ्यावं लागतं. आणि म्हातारपणी मुलं, सुना यांच्या मताचा आणि मनाचा आदर करावा लागतो. स्वतःच्या मतानं वागून इतरांना सुखी ठेवणं आणि इतरांच्या मनानं वागून स्वतःला समाधानी ठेवणं, हे दोन्ही एकाच वेळी मिळवणं हे पोहण्यासाठी पाण्यात उडी मारून स्वतःला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ते अशक्य आहे. तो वेडेपण आहे. एकाला जपायचं तर दुसऱ्याला दुखवावंच लागतं. कुणाला जपायचं आणि कुणाला दुखवायचं हा निर्णय आपणच घ्यायचा असतो. लागे तुम्हा जगावे कुठल्या तरी मताने. कोणीतरी दुखावे तुमच्याच वागण्याने. मारा मनास आपल्या माना तुझ्या मताला. सोडून त्यास आणि ठेवा सुखी स्वतःला. स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.